हॅलो फ्रेंड्स, मी विद्या. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मी सर्वात पहिले इथे फ्रेश झाली. त्यानंतर मी मिस्टरांचा नाश्ता तयार केला आणि नाश्त्यामध्ये मला आज बनायचं होतं स्पेशल ग्रीन सँडविच. तर ते मला अजिबात जमलं नाही. तर म्हटलं चला काहीतरी दुसराच वेगळा नाश्ता करू. तर मी ते ऑमलेट बनवलं आणि ब्रेड गरम करून दिले. तर इथे मिस्टरांनी नाश्ता केला आणि आज गुरु लवकरच उठला होता, त्याच्यामुळे त्यालाही बाहेर जायचं होतं पप्पा सोबत. तर इथे मी त्याची तयारी करून दिली आणि दोघंही बापले की निघाले बाहेर. आणि म्हटलं वादळ बाहेर गेले तोपर्यंत घरातलं थोडाफार पसारा आवरून घेऊ. तर इथे मी अंथरुण उचलून घेतली आणि एका मी तसं ठेवलं, कारण नटू त्याच्यावर झोपलेली होती. नटूला रात्री झोपच आली नाही, कारण तिची भरपूर अशी तब्येत खराब झालेली आहे. तर तिला औषधं दिले तर तिला अशी चांगली झोप लागली होती. तर मी इथे मच्छरदाणी खोलून घेतली, कारण मच्छरदाणी शिवाय झोपच येत नाही. एवढे मच्छर चावतात ना मुलांना, रात्रभर झोपच येऊ देणार नाही. तर इथे मी सगळा पसारा आवरून घेतला आणि झाडझुडी करून घेतली. तर झाडझूड करण्याची एवढी काही गरज नव्हती, पण फ्रेश वाटतं सकाळी सकाळी झाडल्यानंतर. आणि इथे मी म्हटलं चला आता काहीतरी पेट पूजा करून घेऊ. तर मी इथे ब्रेड गरम करायला ठेवली आणि म्हटलं चला साधं सोपं एक ऑमलेटच तयार करून घेऊ आपल्याला. तर मी इथे टोमॅटो सॉस नव्हते वापरणार, कारण मला जास्त करून काय आवडत नाही. मी इथे साधा सोपा टोमॅटो, मिरची आणि कांदा टाकून एक ऑमलेट तयार केला. आणि एकटीसाठी दुसरं काय बनवायचं, खूप कंटाळा येतो. तर म्हटलं चला आता सगळ्यांनी हेच खाल्लंय तर आपणही याचा नाश्ता करून घेऊ. तर मी इथे फटाफट काम आवरण्याचा प्रयत्न करत होती, कारण गोलू बाबा आला ना तर काहीच काम होत नाहीत. सारखं त्याच्याच मागे पुढे करावं लागतं, नाही तर तो माझ्या मागे पुढे करतो. तर अर्ध्या तासात कामाला 1 तास लागतो, त्याच्यामुळे तो नसला ना तर फटाफट कामं होऊन जातात. तर मी इथे फटाफट नाश्ता तयार केला आणि नाश्ता करून घेतला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.